नमस्कार मित्रांनो, आजच्या जगात प्रत्येकाला असं वाटतं की समाजात आपला मान असावा, लोकांनी आपल्याला आदराने ओळखावं आणि आपण जिथे जाऊ तिथे आपला एक वेगळा दरारा असावा. पण सन्मान ही अशी गोष्ट नाही जी मागून मिळते, ती आपल्या वागण्यातून कमवावी लागते. कधी कधी आपण खूप कष्ट करतो, पण आपल्या काही नकळत होणाऱ्या चुकांमुळे किंवा वाईट सवयींमुळे लोकांच्या नजरेत आपली किंमत खूप कमी होते. जर तुम्हालाही वाटत असेल की समाजात तुमचा शब्द पडला की लोकांनी तो झेलला पाहिजे, तर आधी तुमच्यातल्या काही सवयी बदलाव्या लागतील. आज आपण अशाच 6 घातक सवयींबद्दल बोलणार आहोत, ज्या तुमचा मान कमी करतात आणि ज्या तुम्हाला आजच सोडायला हव्यात. नंबर 1, सतत तक्रार करणे. बघा, साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं तर जो माणूस सारखा रडगाणं गातो ना, त्याच्यापाशी कोणी उभं सुद्धा राहत नाही. आपण म्हणतो ना, रडक्याच्या पाठीला काळं. अगदी तसंच. जर आपण सतत नशिबाला दोष देत बसलो, कामाच्या नावाने खडे फोडले किंवा सारखं दुसऱ्यांच्या चुका काढत राहिलो, तर लोक आपल्याला वैतागतात. लोकांना वाटतं की हा माणूस भेटला की फक्त डोकं खाणार आणि नकारात्मक बोलणार. गावात सुद्धा बघा, ज्याच्या तोंडी नेहमी आनंदी शब्द असतात आणि जो आलेल्या संकटावर तक्रार न करता मार्ग काढतो, त्यालाच लोक मान देतात. सारखी कुरकुर केल्याने आपल्यातली शक्ती कमी होते आणि लोकांच्या नजरेत आपली किंमत खूप कमी होते. त्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्यात समाधान मानायला शिका आणि कष्टावर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, जो गपगुमानं आपलं काम करतो आणि समाधानी राहतो, त्याच्या शब्दाला समाजात किंमत असते. त्यामुळे हे रडणं सोडून द्या आणि ताठकण्याने जगायला शिका. मग बघा जग कसं तुमचा आदर करतंय. नंबर 2, न विचारता सल्ला देणं. साध्या शब्दात सांगायचं तर आपली किंमत आपल्या हातात असते. गावात किंवा समाजात काही लोकांना सवय असते की कुणी विचारलं असो वा नसो, प्रत्येक गोष्टीत आपलं डोकं चालवायचं आणि शहाणपणा शिकवायचा. पण लक्षात ठेवा, न विचारता दिलेला सल्ला हा कुणालाही आवडत नाही. जेव्हा आपण विनाकारण कोणाच्या कामात नाक खुपसतो, तेव्हा लोक आपल्याला रिकामटेकडा समजायला लागतात आणि आपल्या शब्दाची किंमत खूप कमी होते. लोक पाठीमागे म्हणतात, आला बघा हा शहाणपणा शिकवायला. जर तुम्हाला वाटत असेल की समाजात तुमचा शब्द पडला की लोक तो झेलतील, तर आधी शांत राहायला शिका. समोरच्याला तुमची गरज वाटली पाहिजे. जेव्हा समोरचा माणूस स्वतःहून येऊन तुम्हाला विचारेल की भावा आता मी काय करू, तेव्हाच तुम्ही तुमचं मत मांडा. अशा वेळी दिलेल्या सल्ल्याला वजन असतं आणि लोक तो मानून चालतात. उगाच सगळीकडे लुडबुड केली तर लोक आपल्याला टाळायला लागतात. त्यामुळे योग्य वेळेची वाट बघा, तेव्हाच तुमची किंमत आणि आदर वाढेल. शेवटी शब्दांचा वापर कमी आणि विचारपूर्वक केला तरच मान सन्मान टिकतो. नंबर 3, स्वतःची स्तुती स्वतःच करणे. स्वतःच्या हाताने स्वतःची पाठ थोपटून घेणं हे समाजात चांगलं दिसत नाही. गावात बघा, जो माणूस सारखा मी करतो, मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळे हे झालं, अशा माणसाची लोक गुपचूप थट्टा करतात. आपण कितीही मोठं काम केलं असलं तरी ते आपल्या तोंडाने सांगायची गरज पडू नये. आपलं काम इतकं दमदार आणि भारी पाहिजे की लोक स्वतःहून म्हणले पाहिजेत की बघा या माणसाने काय करून दाखवलं. जेव्हा आपण स्वतःची स्तुती स्वतःच करतो, तेव्हा आपली किंमत खूप कमी होते आणि लोक आपल्याला बढाईखोर समजून आपल्याकडे दुर्लक्ष करायला लागतात. झाडाला जितकी जास्त फळं लागतात, तितकं ते झाड जमिनीकडे झुकतं. तसंच आपण किती मोठे झालो तरी वागण्यात नम्रता ठेवा. जो स्वतःबद्दल शांत राहतो आणि कर्तृत्व गाजवतो, त्यालाच समाज डोक्यावर घेतो. त्यामुळे स्वतःची डफली स्वतःच वाजवणं सोडून द्या. तुमचं काम तुमचा खरा आवाज बनू द्या. नम्र राहताल तरच लोक मनापासून तुमचा आदर करतील आणि समाजात तुमचा मान वाढेल. नंबर 4, बोलण्यात स्पष्टता नसते किंवा खोटे बोलणे. माणसाची ओळख त्याच्या शब्दावरून असते. गावात आपण म्हणतो ना, शब्दाला जागला तोच खरा माणूस. जो माणूस आज एक बोलतो आणि उद्या दुसरंच करतो, किंवा जो नेहमी खोटं बोलून वेळ मारून नेतो, त्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही. एकदा का तुमची प्रतिमा फसवणारा किंवा थापाड्या म्हणून तयार झाली की तुमची किंमत समाजात खूप कमी होते.
लोक तुमच्या तोंडावर चांगलं बोलतील, पण तुमच्या पाठीमागे तुमची थट्टा करतील. खरं बोलणाऱ्या माणसाला कधी भीती नसते आणि त्याला लोक आदराने पाहतात. तुमच्या शब्दात स्पष्टता असली पाहिजे. जे आहे ते तोंडावर आणि खरं सांगायची हिंमत ठेवा. जर तुम्ही कुणाला शब्द दिला असेल तर तो पूर्ण करण्यासाठी तुमचं सर्वस्व पणाला लावा. कारण पैसा पुन्हा कमवता येतो, पण एकदा गेलेला विश्वास आणि गेलेली पत पुन्हा मिळवणं अशक्य असतं. समाजात ताठमानेने जगायचं असेल तर तुमच्या वागण्यात आणि बोलण्यात प्रामाणिकपणा ठेवा. जो शब्दाचा पक्का असतो त्याच्या एका शब्दावर अख्खं गाव उभं राहतं. त्यामुळे खोट्याचा आधार घेणं सोडा आणि सत्याने वागा. मग बघा जग तुम्हाला कसा मान देतंय. नंबर 5, इतरांचा अपमान करून स्वतःला मोठं समजणे. साध्या भाषेत सांगायचं तर दुसऱ्याला खाली खेचून आपल्याला कधीच वर चढता येत नाही. गावात किंवा समाजात काही लोकांना सवय असते की कुणाची तरी टर उडवायची, कुणाच्या गरिबीवर किंवा व्यंगावर हसायचं आणि स्वतःला लय भारी समजायचं. पण लक्षात ठेवा, दुसऱ्याचा अपमान करून मिळालेली ही हुशारी खूप थोड्या वेळासाठी असते. लोकांना अशा माणसाच्या मनातून राग येतो. आपण जेव्हा दुसऱ्याला कमी लेखतो तेव्हा आपली लायकी आपण स्वतःच जगाला दाखवून देत असतो. समाजात मान त्याचाच होतो जो समोरच्याचा आदर करतो, मग तो माणूस श्रीमंत असो वा गरीब. कुणाच्याही कमतरतेवरती हसणं हे वाईटपणाचं लक्षण आहे. जर तुम्हाला वाटत असेल की 4 लोकांनी तुम्हाला आदराने रामराम करावा, तर आधी लोकांशी प्रेमाने आणि सन्मानाने वागायला शिका. जो माणूस दुसऱ्याला मान देतो त्यालाच समाज डोक्यावर घेतो. लक्षात ठेवा, दुसऱ्याला मोठं करण्यातच आपला मोठेपणा असतो. कोणाचा अपमान करून स्वतःला शहाणं समजणं ही तुमची प्रतिमा खराब करणारी गोष्ट आहे. त्यामुळे ही सवय आजच सोडून टाका. नंबर 6, विनाकारण जास्त बोलणं. ज्याची जीभ सारखी वळवळते ना, त्याच्या शब्दाला बाजारात कवडीचीही किंमत उरत नाही. गावात बघा, जो माणूस दिवसभर नुसती बडबड करतो त्याच्याकडे लोक हा असाच आहे म्हणून दुर्लक्ष करतात. आपली जीभ म्हणजे जणू बंदुकीतली गोळी असावी. ती सुटली की तिचा प्रभाव पडलाच पाहिजे. विनाकारण जास्त बोलल्याने आपल्यातली शक्ती तर वाया जातेच, पण आपण नकळत काहीतरी चुकीचं बोलून जातो आणि मग लोकांच्या नजरेत आपली किंमत खूप कमी होते. जर तुम्हाला समाजात मान हवा असेल तर आधी शांत राहायला आणि समोरच्याचं ऐकून घ्यायला शिका. जो माणूस कमी आणि मोजकं बोलतो, लोक त्याचं बोलणं कान देऊन ऐकतात. जास्त बोलण्यापेक्षा तुमच्या कृतीतून तुमचं कर्तृत्व दाखवा. समोरच्याचं नीट ऐकलं की आपल्याला गोष्टी जास्त समजतात आणि लोक सुद्धा आपल्याला एक समजूतदार आणि मान देण्यालायक माणूस समजायला लागतात. लक्षात ठेवा, जो शांत राहून वेळ पडल्यावरच बोलतो त्याच्याच शब्दाला समाजात शेवटचा शब्द म्हणून मानला जातो. त्यामुळे शब्दांची उधळपट्टी थांबवा आणि मोजकं बोलून आपला दरारा निर्माण करा. तर मित्रांनो, मान सन्मान मिळवणं ही काय एका दिवसाची गोष्ट नाही. ते सर्व अवलंबून असतं आपण लोकांशी कसं वागतो आणि स्वतःला कसं सादर करतो यावर. वर सांगितलेल्या 6 सवयी जर तुम्ही वेळीच सोडल्या तर तुम्हाला स्वतःलाच तुमच्या आयुष्यात आणि लोकांच्या वागण्यात मोठा फरक जाणवेल. लक्षात ठेवा, तुमचं चरित्र आणि तुमची नम्रताच तुमची खरी ओळख असते. पैसा येतो आणि जातो, पण एकदा कमावलेला आदर कायम टिकतो. त्यामुळे आजपासूनच स्वतःमध्ये हे बदल घडवायला सुरुवात करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन विचारांसाठी आपल्यासोबत जोडून राहा. धन्यवाद.